नमस्कार मित्रांनो, अक्षय तृतीया म्हणजे काय? हा दिवस नेमका का साजरा केला जातो? जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. भारतीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्रामध्ये अक्षय तृतीया या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व आणि तो का साजरा केला जातो याची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. वर्षातील 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त पूर्ण मुहूर्त आहे. ग्रहांची स्थिती या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही त्यांच्या उच्च राशीत असतात. सूर्य मेष राशीत तर चंद्र वृषभ राशीत असतो. या ग्रहांच्या शुभ संयोगामुळे या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य यशस्वी होते असे मानले जाते. अक्षय फळ. अक्षय म्हणजे ज्याचा अर्थ कधी क्षय नाश होत नाही असे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेल्या जप तप दान आणि सत्कर्माचे फळ अनंत काळ टिकते. अक्षय तृतीया का साजरी केली यानुसार पौराणिक संदर्भ सांगितला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे अनेक महत्त्वाची पौराणिक कारणे आहेत. त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता. तसेच विष्णूंचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुरामांचा जन्मही याच दिवशी झाला होता. म्हणून याला परशुराम जयंती असेही म्हणतात. असे मानले जाते की भागीरथाच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर याच दिवशी अवतरली होती. देवी अन्नपूर्णाचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे अन्नाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. वनवासात असताना भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिले होते, ज्यातून कधीही अन्न संपत नाही. ती घटना या स्थितीला घडली होती. दरिद्री सुदाम्याने श्रीकृष्णाला पोहे अर्पण केले होते आणि श्रीकृष्णाने त्याच्यावर सोन्याच्या नगरीचा वर्षाव केला होता. तो दिवस अक्षय तृतीयेचाच होता. या दिवसाचे महत्त्व आणि परंपरा. या दिवशी जलदान, पाण्याचे माठदान करणे, अन्नदान आणि वस्त्रदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. पितरांच्या स्मरणार्थ या दिवशी उदकुंभ म्हणजेच पाण्याचा घडा दान करण्याची प्रथा आहे. सुवर्ण खरेदी. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो आणि संपत्ती वृद्धिंगत होते. शेतकरी या दिवशी नवीन हंगामाची तयारी करतात. याला अक्षय तृतीया किंवा अखाजी असेही म्हणतात. नवीन शेती कामाचा प्रारंभ याच दिवशी केला जातो. लग्न कार्य, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी कोणत्याही पंचांगाची किंवा मुहूर्ताची गरज नाही. या दिवशी भासत नाही. थोडक्यात सांगायचे तर अक्षय तृतीया हा दिवस मानवी जीवनात सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक चैतन्य घेऊन येणारा एक मांगल्याचा सण आहे. धन्यवाद.